त्या सोमनाथकडे केलं. सर आज दिवसभर नवी मुंबईमध्ये आपण रोड शो करता, काय म्हणाल, कसा रिस्पॉन्स आहे? आता तुम्ही स्वतःच बघताय नव्या मुंबईमध्ये अतिशय वेगळं भगवं वादळ या ठिकाणी पाहतोय आणि लोकांच्या मनामध्ये आणि लोकांनी निश्चय केलेला आहे की परिवर्तन घडवायचं आहे. बदल मुंबईकरांना, नव्या मुंबईकरांना पाहिजे. गेले अनेक वर्ष नव्या मुंबईकरांनी सत्तेचा कारभार पाहिलेला आहे आणि म्हणून त्यांनी यावेळेस ठरवलंय की नव्या मुंबईमध्ये बदल घडवा आणि म्हणूनच शिवसेना दिलेला शब्द पाळते. शिवसेना या नव्या मुंबईमध्ये जी गरजेपोटी बांधलेली घरं आहेत या ठिकाणी त्याचा पुनर्विकास असेल, काही सोसायटींची ओशी नाही मिळाली आहे, काही ठिकाणी पुनर्विकासाचे प्रकल्प रखडलेले आहेत, कंडोनियम मध्ये काम होत नव्हती त्याचा निर्णय शिवसेनेने घेतलेला आहे. असे अनेक निर्णय पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासंदर्भात शिवसेनेने घेतलेत. जे उर्वरित कोळीवाडे, गावठाणं हा विषय आहे, या सगळ्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम शिवसेना करेल. कारण भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेचा जन्म घातला, शिवसेना ची स्थापना केली आणि त्यामुळे भूमिपुत्रांना न्याय देण्याबरोबर या भागातला विकास, पुनर्विकास लोकांना हक्काचं घर पाहिजे, रखडलेले प्रकल्प आहेत याला चालना देण्याचं काम. काही ठिकाणी क्लस्टर आपण करू, काही ठिकाणी SRAच्या माध्यमातून आपल्याला करायचं, काही ठिकाणी MIDC जागा आहे, त्या ठिकाणी MIDC ला देखील आपण सांगितलं उद्योग मंत्र्यांना. त्यामुळे या सगळ्या ज्या काही जी प्रकरणं आहेत किंबहुना या लोकांच्या निगडीत जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिवसेना करेल. जर आपण आतल्या रस्त्यांमध्ये गेलो, वार्डामध्ये गेलो, मी कालही पाहिलं की त्या ठिकाणी देखील आज चांगले रस्ते नाही आहेत, काही ठिकाणी दररोज पिण्याचं पाणी येत नाहीये आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण नव्या मुंबईचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर भाकरी फिरवावी लागेल, बदल घडवावा लागेल. आणि लोकांनी यावेळेस ठरवलेलं आहे की मला भेटताना लोक बोलत होते की या निवडणुकीमध्ये देखील फक्त ही जी काही मोनोपॉली आहे ही मोनोपॉली तोडण्याची आवश्यकता आहे असं लोकांचं मत.